नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी घटस्फोट घेण्यामागील कारणं व घटस्फोटाचं प्रमाण का वाढलंय याबाबत चर्चा करणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करणं, विवाहबाह्य संबंध, चिडचिडपणा करणं, छोट्या मोठ्या गोष्टींवरनं वाद करणं, रागावर नियंत्रण नसणं, पती पत्नीने एकमेकांपासून मोबाईल लपवणं, यामुळे घटस्फोटाचं प्रमाणही वाढलेलं आहे. मग यावर उपाय काय? जे काही गैरसमज तुमच्यात झाले आहेत तर ते शांतपणे थोडक्यात मिटवण्याचा प्रयत्न करा आणि अजिबात एकमेकांच्या उणिवा काढू नका. तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात हे तर तुम्ही अजिबात विसरू नका. तुमच्या वाईट काळात तुमच्या पत्नीने किंवा पतीने तुम्हाला किती साथ दिली याबाबत तुम्ही विचार करा. एकमेकांनी समोरासमोर बसून जुन्या आठवणींना उजाळा द्या आणि त्यांच्या चुकांना माफ करायला शिका. चुका कोणाकडून होत नाही, चुका सगळ्यांकडनं होतात. चुकीतूनच माणूस शिकतो. तर त्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं कमी होतील, वादाचं प्रमाण कमी झालं का एकमेकांबद्दल प्रेमही वाढेल. आणखीन एक मुद्दा असा आहे की पतीने किंवा पत्नीने एकमेकांपासून अजिबात मोबाईल लपवू नका. तुम्ही एकमेकांसोबत लग्न केलेले आहे, सो लाईफ टाईम एकत्र राहण्यासाठी तुम्ही आलेले आहात. तुम्ही तुमचं आयुष्य शेअर करणार आहात असा विचार करून जर तुम्ही राहिलात तर घटस्फोटाचं कारण होणार नाही आणि तुमच्यात वादही होणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.